कृष्ण हरी विठ्ठल केशवा
सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर. सहज लिळे उदकी वया, तुम्ही रक्षील या निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर. निळा म्हणे धराल हाती, तरी द्याल मती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर. साहोनिया टोले उरवावे सार, साहोनिया टोले उरवावे सार. मग अंगीकार खऱ्या मोले, मग अंगीकार खऱ्या मोले. भोगाचे सांभाळी द्यावे कलेवर, संचिताची थार मोडोनिया. भोगाचे सांभाळी द्यावे कलेवर, संचिताची थार मोडोनिया. महत्वाचे ठाई भोगावी अप्रतिष्ठा, महत्वाचे ठाई भोगावी अप्रतिष्ठा. विटवावे नष्टा पंचभूता. भोगाचे सांभाळी द्यावे कलेवर, संचिताची थार मोडोनिया. तुका म्हणे मग कैसा संसार, तुका म्हणे मग कैसा संसार. जयाचा आदर तेची व्हावे, भोगाचे सांभाळी द्यावे कलेवर, संचिताची थार मोडोनिया. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला किती 930 का 930 क्रमांकाचा अभंग असून या अभंगात तुकाराम महाराजांनी परमार्थ साधना करणाऱ्या साधकांना अति महत्त्वाचा, मौल्यवान आणि सूक्ष्म बारकाव्याचा उपदेश केला. फार मोलाचा उपदेश आहे हा. साधकाची लक्षणं जिथे जिथे आलीत, कसं हे लक्षण साधकाचं आहे. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य वगैरे वगैरे असं लक्षणं येतात बरं का, लक्षणं येतात. साधकाची लक्षणं सांगणं हे एखाद्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्याला फळ्यावर लिहून प्राध्यापक निघून जातो त्याप्रमाणे आहे. आणि अशा प्रकारचा जो उपदेश आहे, हा उपदेश एखाद्या आईनं किंवा वडिलांनं मुलाला जवळ घेऊन बाबा असं करावं लागतं, बाबा असं करावं लागतं, बाबा असं करावं लागतं, अशा प्रकारचा उपदेश आहे. म्हणजे तीच गोष्ट एखाद्याने आपल्याला कर्तव्य म्हणून सटकन सांगून दिली, असं करायचं आहे, मग असं होईल, नाही तर नाही होईल, तुला काय करायचं ते कर. याचा परिणाम वेगळा असतो. आणि आपल्या प्रेमातल्या माणसानं जवळ घेऊन हात फिरवून हे तुझ्या हिताचं आहे बाबा, कळकळीनं जर त्या ठिकाणी सांगितलं, त्याचा परिणाम वेगळा असतो. अशी गोष्ट आहे, त्याचा परिणाम वेगळा असतो. म्हणून शिकवण्याच्या ज्या पद्धती आहेत, काय पद्धत आहे पण ही? साधकाला उपदेशच करायचा आहे, प्रेमाने उपदेश करायचा, सत्य उपदेश करायचा. यात काही खोटं नाही आहे, यात काही अतिशयोक्ती नाही, याच्यात काही अशा प्रकारचं नाही, जसं आहे तसं आहे. पण ऐकताना कसं वाटतं हे ऐका. साहोनिया टोले उरवावे सार, टोले सहन करावेत. म्हणजे तुमच्या परमार्थात आल्यावर टोले देतात का लोक आम्हाला? मार खावा लागतो काय? अवघडच आहे. मग कोणी तिथे आपल्याकडे कोणी असं वाटण्याची शक्यता आहे, असं वाटण्याची शक्यता आहे. पण खरंच काय तर सहन करण्याला शिकणं हा परमार्थातला पहिला महत्त्वाचा धडा आहे. हां, ते आपलं असं आहे मत, आपल्याला काही सहन होत नाही ते असं म्हणणारा माणूस स्वतःला फार शहाणा समजतो, छाती काढून आपल्याला सहन होत नाही. पण त्याच्या इतका मूर्ख दुसरं कोणतंच नसतं. एक गोष्ट अशी आहे की माणसाला जीवनात सहन करावंच लागतं, सहन करावं लागतं. दुसरी गोष्ट आहे की माणसानं सहन करायला शिकलं पाहिजे, सहन केलं पाहिजे. आणि शेवटची गोष्ट आहे की माणसाला सहन होत नाही असं काहीच नसलं पाहिजे जगात. न सहाणे ऐसे स्मरण साहतो असे ऐसे पार्थादयाच्या ठाई न सहाणे काहीच नाही, इतकी गोष्ट आहे परमार्थाकरता. बरं, व्यवहारात सहन करावं लागत नाही का? व्यवहारात सहन नाही करावं लागत.
आपल्याला भूक लागली असते आणि आपण ऑर्डर सोडतो, काय स्वयंपाक झाला काय, मग तिकडून येतो, मी काय बसले काय, मग काय झालं, काय नाही झालं, हे ते 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 सगळी यादी झाली, मग काही नाही, जेव्हा बोलवील तेव्हा यायचं, नाही ते यायचं नाही. आता काय होतं, सहन करावं लागतं का नाही, सहन करावं लागतं. बरं ते पत्नीच्या मागे कामं असल्यावर ते आवश्यकही असतं, ते काही चूक नसते, दोष नाही सांगता येत त्यात, अशी गोष्ट आहे. म्हणजे कुठेतरी माणसाला आयुष्यात, मी माझ्या स्वतः सुद्धा खूप माणसाशी पाहिले की त्यांच्या जीवनात त्याने एक 4 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 1 वर्ष, 6 महिने का होईना, पण दुसऱ्याच्या ताब्यात जीवन देऊन, ज्याचा स्वभाव आपला पटत नाही असा आणि तो जसं म्हणेल तसं आपल्याला करावं लागतंय, अशा पद्धतीनं सहन करावंच लागतं, केलेलं आहे, अशा प्रकारची माणसं आहेत. अगदीच एखादा जर अपवाद असेल माणूस तर सोडून द्या, किंवा अगदीच एखाद्याला जीवनभर असं सहनच करावं लागलं असेल, त्याच्यातच जन्म झाला, त्याच्यातच आयुष्य गेलं, त्याच्यातच मेला, असंही एखादा असेल, पण कुठेतरी सहन करावं लागतं. हे सहन करणं काय आहे, हे सहन करणं काय, तर व्यवहारातली, प्रपंचातली अपरिहार्य गोष्ट आहे सहन करणे. परमार्थातल्या साधनेच्या दृष्टीने राहिलं तर हे एक विधान आहे, नियम आहे, हा सहन केलं पाहिजे तरच परमार्थ होतो, नाही तर होत नाही. म्हणजे परमार्थातली एक मोठी साधना आहे आणि प्रपंचातली अपरिहार्य गोष्ट आहे की ती टाळता येत नाही, अशी गोष्ट आहे. 2. आणि परमार्थ सिद्ध झाल्यानंतर काही न करता सहन केलं जातं, म्हणजे सहन करायला काही कष्टच लागत नाही, सहज सहन, कष्टा वाचून सहन करणे हे सिद्ध अवस्थेत आहे. साधक अवस्थेत सहन करावं हे विधान आहे. म्हणजे तो आपल्याला सहन करायला काही चान्स मिळाला की खरा साधक म्हणतो, बरं झाले, मला सहन करावं लागलं, माझी कसोटी लागली आता. आणि प्रापंचिक माणूस डोळे चोळून, रडून किंवा मारामारी करून सहन करतो, पण सहन करावंच लागतं, त्याला अपरिहार्य गोष्ट आहे. प्रापंचिक माणूस 2 टोले घेऊन 2 टोले देऊन किंवा रडत बसून, ताकद नसली तर सहन करतो, पण त्याला करावं लागतं. त्याचा परिणाम काय होतं, त्याचा परिणाम असा होतो की जर 2 देऊन 2 घेऊन सहन केलं तर सहन करणं संपत नाही, पुन्हा त्याचं वैर निर्माण होतं, त्याचा संचित निर्माण होतं, त्याचं लिंक निर्माण होते, पुन्हा ती थांबत नाही मग, म्हणजे त्याला जास्त सहन करावं लागतं. साधक जर सहन करू लागला आणि त्याने व्यवस्थित जर सहन केलं साधकाच्या लक्षणाप्रमाणे, तर त्याचं सहन करणं कमी कमी होत जातं, त्याला त्रास कमी कमी होत जातो आणि त्याची अवस्था पुढच्या टप्प्यात जाते परमार्थाच्या. आणि सिद्ध पुरुष असतो, त्याला सुख दुःख सारखंच झालेलं असतं, शरीराचं तादात्म्यच नसल्यामुळे आणि सगळं हे देवरूप असल्यामुळे, अनेक कारणं काही असतील, आता त्याच्यात जात नाही मी, पण काही कारणामुळे सिद्ध पुरुषाला सहन करावं लागत नाही, कष्ट वाचून सहन केलं जातं, अशी गोष्ट आहे. मग कोणता पक्ष करायचा बघा, तुम्ही म्हणा सिद्ध पुरुषाचा पक्ष चांगला आहे, पण साधक झाल्याशिवाय सिद्ध होता येत नाही ना, प्रपंचातून एकदम सिद्धाकडे कसं जाता येईल. म्हणून युक्तीने सहन करावं, ताकदीनं सहन करावं, विचारपूर्वक सहन करावं, आणि सहन केल्यानंतर आपल्या अंतःकरणात, म्हणजे कसमसरी आणि मला फार हे केलं, मला फार त्रास झाला, असं कणच कुठंच सहन नाही करायचं, परत आनंदी राहायचं आपण सहन करू. ही गोष्ट फार फार आणि फार महत्त्वाची आहे, पण ही गोष्ट कुणाला साधत नाही, ज्याला साधते त्याला प्रणाम, अशी गोष्ट आहे. प्रापंचिकाला सहन करावं लागतं. काय काय सहन करावं लागतं, साहोनिया टोले सहन करावे लागतात. 6 प्रकारचे टोले सहन करावे लागतात. साहोनी म्हणजे सहन आणि 6 प्रकार सारखे शब्द आहेत, 6 प्रकारचे.
कशानं? शरीराला सहन करावं लागतं. शरीराला सहन करावं लागतं. इंद्रियांना सहन करावं लागतं. मनाला सहन करावं लागतं. बुद्धीला सहन करावं लागतं. चित्ताला सहन करावं लागतं. आणि अहंकाराला किंवा जीवाला सहन करावं लागतं. आणि सगळं सहन करणारा जीव आहे बघा. शरीराचं सुद्धा जीवाला सहन करावं लागतं. नाही तर जीव बाजूला केलं तर शरीरात काय? त्याला जाळून टाका, त्याला फुकून द्या, त्याला पुरून टाका, त्याला काही करा, काही नाही. शरीराचं जीवाला सहन करा. इंद्रियाचं जीवाला, मनाचं जीवाला, बुद्धीचं जीवाला, चित्ताचं जीवाला. आणि अहंकार जीवाच्या अगदी जवळ आहे. आपण नेहमी बोलतो, आता परत बोलायचं काम. हे जीवाला सहन करावं लागतं. तर काय करावं लागतं? शरीराला काय सहन करावं लागतं? तर शरीराला शीतोष्ण सहन करावं लागतं. शरीराला रोग सहन करावे लागतात. अशी गोष्ट आहे. शरीराला आणि त्या ठिकाणी सहन करावं लागतं. ऊन सहन करावं लागतं, पाऊस सहन करावं लागतं, सगळं सहन करावं लागतं, काही रोग सहन करावं लागतं. त्यानंतर इंद्रियांना काय सहन करावं लागतं? इंद्रियांना काम सहन करावं लागतं. इंद्रियांना काम सहन करावं लागतं. इंद्रिये जर ताब्यात नसतील आणि काम निर्माण होऊन जर विषय मिळवला नाही तर त्या कामाचा जो वेग असतो त्या वेगाचा त्रास त्याला इंद्रियांना सहन करावा लागतो. एक पृथक वेगळ्या वेगळ्या इंद्रियाचं नाही सांगत, पण कामाचा वेग असून काम जर नाही मिळालं त्याला उपभोगायला तर त्याचं सहन करावं लागतं. आणि मिळाला तर त्या इंद्रियांना क्षीणता सहन करावी लागते. त्याचं पाठव्य खलास होतं, त्याची शक्ती जाते. अशी गोष्ट आहे. एक शक्ती तरी जाईल, नाही तर आवेगाचा तरी त्रास होईल, त्याला कोणता तरी त्रास होतो. विकार आला की इंद्रियांचा खात्माच झाला समजायचा. म्हणून विकार उठूच न देणं हे साधकाचं काम. त्याचं स्मरणच न होऊ देणं, म्हणजे त्या विषयाच्या संपर्कातच न येणं, म्हणजे एकांतात राहणं. मनानं, शरीरानं, इंद्रियांना काम पीडा देतं. कामे नेले चित्त नेली अवलोकू मुख बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. इतका वेग आहे. म्हणून आणि मोठी माणसं यामुळं खड्ड्यात जातात, अशी गोष्ट होते. म्हणजे शरीरालाही टोले सहन करावे लागतात. शरीराला आपण कोणाच्या कामाला असलो आणि काम नाहीच केलं, मार खावा लागतो. बोलण्याचा तर मार खावा लागतोच की नाही? बोलण्याचा खावा लागतो, वागण्याचा खावा लागतो, प्रत्यक्ष पण खावा लागतो. लहान मुली उन्हाळ टप्पू मुलगा असला तर मारच खातो, दुसरं काय करतो? टोले खावे लागतात. इंद्रियाला ठीक आहे, इंद्रियाला काम आहे. मनाला कशाचं आहे? मनाला अशी गोष्ट आहे, मनाला कशाचा तरी मोह असतो आणि कशाचा तरी द्वेष असतो, अशी गोष्ट आहे. मनासारखे न होता बाळकाशी मारी माता. आपल्या मनाला जे वाटतं ते व्हावं असं वाटतं, आणि तसं कधी कधी प्रारब्धानं होत नाही. तसं कधी कधी हिताचे माणसं, हा मूर्ख आहे, मनाला काही वाटेल त्याच्या, पण त्याचंच नुकसान आहे म्हणून करू देत नाही. निरनिराळा प्रकार असतो मनाला. म्हणून मनाला संकल्प, विकल्प, ममत्व, मोह वगैरे अशा प्रकारचं आहे. त्याची मनाला हे होतं. आणि मनाला मुख्य ही गोष्ट आहे की आपल्या मनाला लागेल असं कोणी बोललं की मनाला फार त्रास होतो. श्रीमद भागवताच्या 3य स्कंदात याचं 4th स्कंदात सतीचं वर्णन आहे. त्यावेळेला सतीला भगवान शंकराने म्हटलेलं आहे, तथारिभिर्न व्यथते शिलीमुखै शेतेर्दितांगो हृदयेन दूयता स्वानां यथा वक्त्रधियां दुरुक्तिभिः दिवानिशं तप्यति मर्मताडितः. एखाद्यानं आपला मर्म ताडणारं जर बोललं
आपल्याला वाईट बोललं, काही अवघड बोललं, काही शिवी दिली, काही केलं, तर रात्रंदिवस मनुष्य तडफडत राहतोय. भगवान शंकर पार्वतीला, सतीला म्हणतात अशी गोष्ट आहे. दिवा निशम तप्यती मर्म ताडिता. त्याला झोप येत नाही, त्याला जेवण गोड लागत नाही, त्याला कोणाशी बोलावं वाटत नाही, त्याला काही चांगले कपडे बिपडे नेसावं वाटत नाही, काही. तो बोलला, ती बोलली, असं झालं तसं झालं, मी काय केलं होतं आज. आपल्या घरात वय झालेल्या माणसाला जर एखादी सूनबाई काही वाईट बोलली तर माणूस परत बोलू शकत नाही, कुठं जाऊ शकत नाही, खंगून खंगून मरून जात असतं. असे असे प्रसंग मी पाहिलेत कोणाकोणाचे. अशी गोष्ट आहे. घरातला एखादा हा माणूस मोठा झालेला असतो वयानं, थोडी प्रतिष्ठा जगात असते, असं असतं, मग याने ऐकलं पाहिजे, त्याने ऐकलं पाहिजे, असं मानसिकता करून घेतो. आणि पुढच्या पिढीने नाही ऐकलं आणि कोणी उलटून बोललं तर मला असं बोललं असं म्हणून बरं चालत काही नाही. त्यावेळेला काही चालण्याची अवस्थाच राहिलेली नसते. मग माणूस खचून जातो आणि खचल्यानंतर मरून जातो. दिवा निशम तप्यती मर्म ताडिता. म्हणून मनाचं दुःख हे फार वाईट असतं. आणि ते या बाबतीत आहे की मर्माचं कोणी बोललं, कोणी जर वाईट बोललं, कोणी जर आपलं काही उणं काढलं, काय पुष्कळ प्रकार आहे किती चिंतन करता येते. जाऊ द्या, ते उकरडा नको उकळायला. तेव्हा मनाला मर्म टाळण्याचं दुःख असतं. इंद्रियांना कामाच्या आवेगाचं किंवा कामाने क्षीणतेचं दुःख असतं. बुद्धीला काय दुःख असतं? बुद्धीला दुःख अशा प्रकारचं असतं की एखादी गोष्ट आपल्याला कळतच नाही, त्याचं दुःख असतं. एखादी गोष्ट आपल्याला न पटणारी दुसरे करतात, त्याचं दुःख असतं. आणि बुद्धीचं मुख्य दुःख अशा प्रकारचं असतं की त्या बुद्धीला भ्रम अशा प्रकारचं असणं, नसलेली गोष्ट आहे असं वाटणं, असलेली गोष्ट नाही असं वाटणं, अशा प्रकारची भ्रमिष्ट बुद्धी असून जर ती आपलीच आहे असं जर वाटलं तर त्या बुद्धीला सगळं दुःख सोसावं लागतं. अशी गोष्ट आहे. बुद्धी भ्रम न गिळी मन नव्हे आंधळे मन असं म्हटलं. हां, तर बुद्धी ही भ्रमात न पडली पाहिजे, अशी बुद्धी सावध पाहिजे, अशी गोष्ट आहे. तर त्या ठिकाणी बुद्धीला पण हे दुःख आहे. चित्ताला काय दुःख आहे? चित्ताला निरनिराळ्या समस्यांचं दुःख आहे. प्रपंचात समस्या येतात, शरीराच्या दृष्टीने येतात, परिवाराच्या दृष्टीने येतात, प्रॉपर्टीच्या दृष्टीने येतात, शेजाऱ्या पाजाऱ्याच्या दृष्टीने येतात, सोयऱ्याधाऱ्याच्या दृष्टीने येतात, घरात न पटण्याच्या येतात, हजार भानगडी, सगळ्या समस्या. सतत त्याचं चिंतन चालू असतं. संसाराच्या समस्यांच्या चिंतनातून चित्त बाहेर निघतच नाही. त्याला सवय कशी लागलेली असते ना. चित्त एकतर विषयाचं चिंतन करील, नाहीतर एकतर चिंतेचं चिंतन करील. चित्त ते चिंतन कल्पनेची धाव, जे जे वाडे हाव इंद्रियांची, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. म्हणून चित्ताला चिंतनाचं दुःख आहे, चिंतेचं दुःख आहे. आणि जो अहंकार आहे की जो शरीराला चिकटून बसलेला आहे, याला दुःख आहे. काय? याला मान अपमानाचं दुःख आहे. मला कोणी नाही बोललं पाहिजे असं. आता त्याला मी कोण आहे हेच नीट समजत नाही. तर मी जो म्हणतो, अहंकार म्हणतो ना, अहम म्हणजे मीच. तर मी म्हणणारा जो असतो तो कधी देहाला धरून म्हणतो, कधी जीवाला धरून म्हणतो, कधी कोणाचा मी नवरा आहे म्हणून म्हणतो, कोणाची पत्नी आहे म्हणून म्हणतो, अशा प्रकारचं म्हणतो. त्याला स्वतःचं स्वरूपच कळत नाही. आणि ज्याला मी म्हणतो त्याला कोणी विरुद्ध बोललं की त्याचं डोकं फिरतं. अहंकार आहे. हा अहंकार सगळ्या विकारांचा सेनापती आहे बरं का, अशी गोष्ट आहे. तर अशा प्रकारच्या त्या अहंकाराला पण दुःख आहे. आणि हे सगळंची सगळे 6 प्रकारचे दुःख फक्त त्या जीवावर आहे. पण जीव मुळात पाहिला तर जीव ब्रह्मरूप आहे, आत्मा आहे जीव. आत्म्याला एकही दुःख नाही. आत्मा दुःखातीत आहे, सुखरूप आहे. आत्मा सच्चिदानंद रूप आहे. पण तोच आत्मा जेव्हा शरीराच्या तादात्म्यानं, कर्माच्या विपाकानं, भ्रमानं, ममतेनं, मोहानं, अशा अहंकाराला ममतेचं दुःख आहे, अशी गोष्ट आहे. तेव्हा ज्यावेळेला जीव होतो त्यावेळेला याला सगळ्या प्रकारचे टोले खावं लागतात.
आणि ते टोले ते चुकवायचा प्रयत्न करतो. जो जो टोले चुकवावेत तो जास्त त्या ठिकाणी हे होतात, अशी गोष्ट आहे. तो जास्त अशा प्रकारचा होतो. एखाद्याने डोक्यात टोला मारायला लागला आणि मनुष्य असा चढला, डोक्याचा नाकावर बसला, मग तो जास्त बसला, बळबळा रक्त आलं, डोक्यात तरी थोडं सहन केलं असतं, अशी गोष्ट आहे. म्हणून प्रापंचिक माणसाला म्हणजे प्रपंचात असलेल्या जीवाला अशा प्रकारच्या किमान 6 प्रकारचे टोले सहन करावे लागतात आणि ते टोले संपत नाहीत. कारण काय? मोह सुटत नाही, कर्म बाजूला जात नाही, ममत्व बाजूला जात नाही, हे तसंच राहतं आणि टोले बसत राहतात. मग टोले बसत राहिले की काय होईल? मरेपर्यंत हेच करायचं आणि पुन्हा जन्माला आल्यावर तेच करायचं, टोलेच पार. हे टोले किती दुःख भोगावं, किती जन्म घ्यावे, किती मरणं, किती गर्भवास, हे सगळं तेच आहे. म्हणजे टोले चुकवावेत का नाही? तर टोळे चुकवले पाहिजेत. टोले चुकवण्याकरता काय करावं? तुकाराम म्हणतात, साहून या टोले उरवावे सार. टोले चुकवण्याकरताही टोलेच खावं लागते. काय बाबा हे असं अवघडच आहे सगळं. टोले चुकवणं. हो, एका माणसाला अजीर्ण झालं होतं, तो वैद्याकडे गेला. अजीर्ण झालं, करपट ढेकरं येतात, पोट डंब झालं, काळ झाल्यावर काहीतरी लागतंय, अन्न वर आले, वाईट झालंय, काय करावं. मग त्यांनी ठीक आहे एक पुडी दिली आणि या पुडीतला पाव चमचा घ्यायचा, एक चमच्यावर तुपात टाकायचा, तो ते खलवायचं आणि ते घ्यायचं आणि अर्धा तास काहीच घ्यायचं नाही, वैद्याने सांगितलं. तो म्हणला, वैद्यराज तुम्हाला वेळ लागला का काय? अहो मला जे अजीर्ण झालं ते तुपामुळंच झालंय ना. सासूरवाडीला दिवाळीला गेलो होतो, सासू वाढती, मेहुणी वाढतीये, तिची भावजाई वाढती, अमुक वाढती, तमुक वाढती, आता काय करावं? तेव्हा त्या वैद्याने म्हणलं, मी नाही मूर्ख, तू मूर्ख आहेस. अरे ते तू तुझ्या जिभेचे चोचले पुरवायकरता खाल्लंयस तू मागून. तुला गोड लागलं त्या वाढीत होते तेव्हा. नको म्हणून तसंच राहू दिलं असतं तर काय बिघडलं असतं? तुला गोड लागलं म्हणून खातंय आणि आता त्या तुपाचा निचरा करायला हे तूप जातंय तुला, हे लक्षात ठेव. तर त्याप्रमाणे संसाराच्या आसक्तीसाठी, शरीराच्या तादात्म्यासाठी, जीवपणाच्या भ्रमासाठी मनुष्य हे टोले खातोय. तर हे टोले चुकवायचे असतील तर आता तुपाचं जे औषध असतं ना, तसं औषधाची टोले घे. टोल्याचं औषध कसं आहे? साहोन या टोले उरवावे सार, मग अंगीकार खऱ्यामुळे. साधकाला उपदेश असा आहे की साहोन या टोले उरवावे सार, मग अंगीकार खऱ्या मोले. खरं मोल हिऱ्याला येतं. आता दृष्टांताकडे जाऊ आपण थोडंसं. सोनं ठोक करीत असतो. तर सोन्याचं असं असतं की सोन्यात काही हिनकस पदार्थ घालण्याचे काही प्रयोग आहेत आणि हिनकस पदार्थ काढण्याचे काही प्रयोग आहेत. तर सोन्यातून हिनकस पदार्थ जेव्हा काढायचा असतो त्यावेळेला त्या सोन्याला फार त्रास होतो. त्याला ठोकलं जातं, त्याच्यात काहीतरी केमिकल घातलं जातं, त्याला तापवलं जातं, त्याचं पाणी केलं जातं, अशी गोष्ट आहे. मग शुद्ध सोनं बाहेर पडतं. आणि टोले या शब्दाचा अर्थ खास हिरे करताय. एक अभंग आहे महाराजांचा, हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घणी, तोची मोल पावे खरा, करडीचा होय चुरा, मोहरा तोची अंगे, सूत नजळे ज्याच्या संगे. असे 2 दृष्टांत दिले. मोहरा नावाचा दोऱ्यासारखा असतो, मोहरा नावाचा पदार्थ तो गुंडाळलेला असतो आणि त्याला जर सूत गुंडाळलं तर ते सूत जळत नाही अग्नी त्याच्या संगतीत असल्यामुळे. हा एक आहे. आणि हिरा ठेविता ऐरणी. ऐरण म्हणजे ते असा जो खालचा पार्श्वभूमी असते त्याला लोखंडाचा पोलादाचा असं हे असतं, लोखंडाचं असतं ऐरण बैठक आणि त्याच्यावर ठेवून ते मारायचं असतं.
तर हिऱ्याची परीक्षा पाहताना त्याच्यावर हिरा ठेवतात ऐरणीवर आणि वाचे मारिता जो घडी. वाचे म्हणजे वाचतो, वाचे म्हणजे वाचा ही वाणी नाही. घणी मारिता वाचे, हिरा ऐरणी ठेविता घणी मारिता वाचे, तोची खरा मोल पावे करणीचा चुरा होय, असा अन्वय. तर त्याच्यावर घण मारला जातो. घणही लोखंडाचा पक्का असतो आणि ऐरणही लोखंडाचीच पक्की असते आणि दोन लोखंडाला एक अटॅक होण्याकरता त्या मारणाराची ताकद असते, वजन असतं त्याला, आणि ते घण उचलायचं आणि जोरात करून मारायचा. तो त्या दोन्हीच्या मध्ये असतो. तर त्याचा चुरा झाला पाहिजे. पण खरा जर हिरा असला तर त्याचा चुरा होत नाही. तो घणात सरी शिरतो, नाही तर ऐरणीत तरी शिरतो. त्याला कच पाडून, त्याला खड्डा पाडून त्याच्यात तो शिरतो आणि त्याच्यात बसतो. मग त्याचा खरा. आणि करणीचा होय चुरा. करणीचा म्हणजे हिरा जर करणीचा केलेला असला, म्हणजे कृत्रिम केला असला, दुसऱ्या काहीचं जर त्याला चमक आली असली तशी, आणि बनावट हिरा जर असला तर त्याला हे केल्याबरोबर ते त्या ठिकाणी निघून जातं, चुरा होतो त्याचा. चुरा झाला की गेला, त्याचं किंमतच संपली, सगळं त्याचं आयुष्यच संपलं. नुसती किंमत नाही संपली, तोच संपला, अशी गोष्ट आहे. आणि हिरा जर नाही फुटला ऐरणीनं घडानं, मग तो हिरा 50 लाखाचा आहे. आता 50 लाखाचा. मग त्याला कचऱ्यात नाही टाकणार कोणी, मग त्याला कोणी कुठेही कोणाला दिसू नाही देणार. तो तिजोरीत राहील किंवा जवेराच्या दुकानात राहील किंवा एखाद्या सोन्याच्या कोंदणात बसून अलंकार म्हणून एखाद्या श्रीमंत भाग्यवान सतीच्या, भाग्यवान स्त्रीच्या गळ्यात वगैरे राहील. मग तो दुसरीकडे कुठे राहणार, त्याला मोल मिळतं. त्याप्रमाणे मनुष्याचं आत्मस्वरूप हा एक हिरा आहे. हिरा आहे. तो हिरा परब्रह्माच्या कोंदणात राहायचा आहे, परब्रह्माशी एकरूप होऊन त्याच्या कोंदणात राहायचा आहे. पण तो हिरा आता गल्ली बोळाने फिरतोय. कोरोना होतो त्या हिऱ्याला. तो हिरा, या हिऱ्याचा कोणी पण अपमान करत आहे का, तो जीव दशेला आलाय म्हणून, म्हणजे तो कळला नाही म्हणून. आणि त्याला जर तिकडं जायचं असलं तर त्याला ऐरणीवर ठेवून आता ठोकावं लागेल. आणि मग टोले सहन करून जर तो सार म्हणून राहिला, पुरवावे सार. अनेक ठिकाणचे दृष्टांत घेऊन त्याला ठोकता ठोकता त्यातलं आसार निघून जातं आणि सार म्हणजे पक्केपण त्याचं राहतं. त्याचं लक्षणाने ते वस्तू, ते रत्न, तो हिरा राहतो, असा भाव आहे. तर असा जो त्या ठिकाणी राहतो त्यालाच मोल येतं आणि त्या मोलाचा अंगीकार मग खऱ्या मोलानं होतो. खऱ्या मोलानं नाही तर लोक पाडून मागतात, काही मागतात. 5 रुपयाला द्यायचं का म्हणतात, 5 रुपयाला द्यायचं. अरे 50 लाखाचा 5 रुपयाला कसं मागता रे, काही मागणारालाही वाटलं पाहिजे ना. पण नाही, त्याचं हिरेपण सिद्धच होत नाही तोपर्यंत हे असं पाडून मागितलं जातं. हिरेपण सिद्ध झाल्यानंतर मग लाज वाटेल मागायला, की अरे काही लाज आहे तुला, वाढ कसं मागतो असं. त्याचं हिरेपण सिद्ध झालं. त्याप्रमाणे मनुष्याच्या साधनेतून मनुष्याचं आत्मतत्व सिद्ध झालं पाहिजे. आणि हे होण्याकरता त्याला सहन केलं पाहिजे. त्याला सहन केलं पाहिजे. काय सहन केलं पाहिजे, तर त्यानं एक गोष्ट सहन केली पाहिजे, शरीराचं येणारं दुःखही सहन केलं पाहिजे, कामाचा वेग सहन केला पाहिजे, ब्रह्मचर्य पालन केलं पाहिजे. कामाचा वेग सारसाई विघडता ओहावनी वत्स काढिता, किती तैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता, थोर युगांत होय ते वीर साहती. वीर पुरुष सहन करतात. तर कामाचा जो वेग आहे तो सहन होत नाही असा आहे, पण कधी त्याला मोकळं सोडलं तर आहे, अशी गोष्ट आहे. म्हणून कामाचं आणि विषयाच्या भोगाचं स्मरणच होऊ द्यायचं नाही. स्मरणच होऊ द्यायचं नाही. इतकं मन सावध ठेवायचं, सत्संगतीत ठेवायचं, ग्रंथ वाचनात ठेवायचं, जपात ठेवायचं. विषयाचे स्मरण यायला लागलं की भगवंताला आळवायचं, त्याचं ध्यान तीव्रत्वानं करायचं, त्याला आळवायचं. त्या दिवशी जेवायचंच नाही, शरीराला पीडा होऊ द्यायची त्याची, अशी गोष्ट.
मनाचे, मनाला कोणी काही बोललं काहीच वाटू द्यायचं नाही, काही वाटू द्यायचं नाही. अरे मला बोलतोय ना तो, मला म्हणजे माझ्या शरीराला बोलतो का आत्म्याला? शरीरालाच बोलतोय ना. शरीर तुच्छच आहे ना, शरीर सोडायचंच आहे मला, मग मला सहाय्य करतोय तो तर उलटा, अशी गोष्ट आहे. तर हे सगळे दुःख सहन करायचे. इतकंच नाही, आपल्याला दुःख सहन करायला आलं पाहिजे अशी इच्छा करायची. अमानित्व मदंभित्व महिंसा क्षांतिरार्जवम या 13व्या अध्याय ज्ञानेश्वरीच्या त्याच्यावर किती की मान व्हायला लागल्यानंतर तो एखाद्या वाघरीत हरिण अडकल्यावर जसा घाबरतो तसा घाबरतो, मान व्हायला लागल्यानंतर. अशी गोष्ट. आमचे थावरे भाऊ होते सच्चिदानंद बाबांचे वंश, ते असंच होतं त्यांचं. खूप घाबरत होते, सत्कार कधीच घेतला नाही त्यांनी, पळून जायचे. धुंडा महाराजांच्या पुण्यतिथीच्या वेळेस त्यांचा सत्कार करायचा ठरवला होता. त्यांना कसं कळलं कुठून कोणाला माहिती, आलेच नाहीत त्या सभेत त्या दिवशी, अशी गोष्ट आहे. तर गंमत अशी आहे की शरीराला दुःख झालं की मला दुःख झालं, त्याचा अपमान झालं की मला अपमान झाला, त्याला अमुक झालं की मला झालं. ही अनेक जन्माची संस्कार आहेत, पण त्यातल्यापेक्षा मानसिकता जास्त आहे. आपली मानसिकता जास्त आहे की शरीराला काही नाही झालं पाहिजे, शरीराला काही नाही झालं पाहिजे, शरीराला काही नाही झालं पाहिजे. थोडा BP वाढला, थोडा कमी केला की माणूस घाबरतो, असं कसं होईल, असं व्हायचंच आहे कसं तरी एकदा, जायचंच आहे एकदा, तर चला ना, काय बिघडलं, दुखलं थोडं दुखलं, झालं, त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष, थोडा विवेक, असं करता 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 होईल ते. म्हणून मानसिकता आहे अशा प्रकारची आहे. म्हणून साहोनी आटोले उरवावे साथ. तर शरीर आहे, शरीरात इंद्रिय आहेत, इंद्रियात मन आहे, मनात बुद्धी आहे, बुद्धीत चित्त आहे, चित्तात अहंकार आहे. आणि त्या अहंकाराला चेतना देणारा किंवा अहंकारा या सगळ्यांचं प्रकाशन करणारा जीव म्हणजे एक झोत आहे प्रकाशाचा, दुसरं काय त्याच्यात, तिथं काहीच नाही. तिथं सच्चिदानंदाने झोत आहे, प्रकाश, वस्तू काहीच नाही तिथे, वस्तू नाही, आकार नाही, काही नाही. पण या सगळ्या वस्तू तिनं प्रकाशित केल्यात, एवढंच आहे. याच्यातून ते काढून घ्यायचं आहे बाजूला, आणि काढून घेण्याकरता यातलं सहन करायचं आहे, यातलं सहन करायचं आहे. तर काय सहन करावं म्हणजे नेमकं काय करावं, तुकाराम महाराजांना विचारा. तुकाराम महाराज दुसऱ्या चरणात म्हणतात, भोगाचे सांभाळी द्यावे कलेवर, संचिताची थार मोडून. भोगाच्या सांभाळी कलेवर द्यावं म्हणजे काय, तर या शरीराच्या रूपानं प्रारब्ध आले बरं का, आणि त्या प्रारब्धाला जोडून पूर्वी केलेल्या कर्मानं त्याला भोग येतात. भोग शब्दाचा अर्थ दोन प्रकारचा, दोन प्रकारचा, एक विषय भोग आणि एक प्रारब्ध कर्म भोग. विषय भोग, पत्नी कशी आहे, स्वरूपानं कशी आहे, बोलते कशी, आपल्या अनुकूल आहे का प्रतिकूल आहे, याच्यावर हा विषयाचा भोग झाला, हा विषयाचा भोग. घर कसं मिळालं आहे, त्याच्यानंतर खाण्यापिण्याला कसं आहे, घरात तांदूळ कोणत्या वापरतात, आंबे मोहर आहे का कुपनचा आहे, सगळ्या गोष्टी या आल्या. तर हे पूर्वकर्माने आलेले भोग आहेत, पूर्वकर्मानं आलेले भोग आहेत. आणि विषयाचे भोग म्हणजे आपल्याजवळ जो पैसा असतो त्याच्यातून आपण विषयाचे भोग उभे करतो, स्वयंपाकघर तयार करतो, डायनिंग हॉल तयार करतो, त्याच्यात ते डायनिंग टेबल तयार करतो, सगळ्या सुविधा, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, अशा प्रकारचं हे विषयाचे भोग. आणि कर्माचे भोग काय, कर्माचे भोग म्हणजे तरुणपणीच रोग निर्माण झाला, घशाचा कॅन्सर निर्माण झाला, हे कर्माचे भोग आहे, हे कर्माचे भोग आहे. तर कोणत्या भोगाच्या सांभाळी कलेवर द्यावं, शरीर भोगाचे सांभाळी द्यावे कलेवर, तुकाराम महाराज म्हणतात. तर विषयाच्या भोगाच्या स्वाधीन नाही द्यायचं कलेवर, तर कर्माच्या भोगाच्या स्वाधीन द्यायचं. आणि स्वाधीन द्यायचा यातला भाव असा आहे की आपण बाजूला राहायचं, शरीरच भोगतंय, आपण भोगतच नाही असंच समजत राहायचं. अभ्यास करा म्हणजे हे सक्सेस होईल, नक्की होईल. शरीर भोगतंय, मला काय करायचं त्याचं, चमडा जाण्यावर कुत्ता जाण्यावर चमडा जाणे, अशी गोष्ट आहे. तात्पर्य असं आहे
कबीर महाराजांना एकाला धडा शिकवायचा होता आणि जाताना त्यांना कुत्रं चावलं. आणि कुत्रं चावल्यानंतर ते काही नाही, चालत राहिले, रक्त गळत राहिलं, सगळं चालत राहिलं. मग तो म्हणला, महाराज मी परमार्थातला प्रश्न विचारतोय, तुम्ही परमार्थ करणारानं प्रपंचात कसं असावं असं सांगतो म्हणले, तुम्ही सांगच ना अजून. सांगितलं म्हणले तुला, पण तुला कळे ना त्याला काय करावं. मी काय सांगितलं, अरे मला कुत्रं चावलंय ना, तू म्हणतो ना त्याला काही लावा त्याला काही लावा. मी काय म्हणलं, कुत्ता जाने और चमडा जाने. कुत्रही मी नाही, कातडं पण मी नाही. लक्षात आलं का? मी कुत्रं पण नाही, कातडं पण नाही. कुत्रं कातड्याच्या वाटं गेलं, ते त्याने तोडलं, ते कातडं काय करायचं ते करील, त्याला मला काय करायचं, माझं काय संबंध. हे बोलणं सोपं नाही, पण आहे हे बोलणं, लक्षात ठेवा, आहे बोलणं. म्हणून शरीराशी एकरूप झालेल्या आत्म्यानं त्याच्या संबंधानं त्याच्या प्रारब्धातली दुःख भोगीत बसल्याचं काम नाही. त्यानं आपलं वेगळं व्हावं आणि वेगळं होण्याकरता त्या भोगाच्या सांभाळी त्याला देऊन टाकावं, अशी गोष्ट आहे. सांभाळी देऊन टाकावं. एक टिटवा नावाचा पक्षी झाडावर बसला होता आणि त्याला एक मांसाचा तुकडा सापडला. मांसाहारी पक्षी येतो, मग तो ते खाऊ लागला. कुठे? झाडावर बसून. मग दुसरा टिटवा आला, तिसरा आला, चौथा आला आणि त्याला मारायला लागले ते. मग तो पाहायला लागला त्यांच्याकडे, अरे हे तो माझा मेवणा आहे, हा तर माझा साडू आहे, हा तर माझा शेजारी आहे, आणि इतके चांगले वागणारे आज असे कसे मला मारामारी करायला लागले. मग त्याच्या लक्षात आलं की माझ्याजवळ जो मांसाचा तुकडा आहे तो त्याला कारण आहे सगळ्याला, याच्याकरता ते मला वैरी झाले. मग त्यांनी तो तुकडा फेकून दिला. एकनाथ महाराजांनी एखाद्या स्कंदात सांगितलं. मग सगळे झडप घालीत त्याच्या मागं गेले, याच्याकडे कोणीच नाही राहिलं. म्हणजे त्याच्याकरता हे होतं सगळं. तर तसं हे याच्याकरता सगळं आहे, शरीराकरता सगळं प्रारब्ध आहे, नातेवाईक आहेत, पैसा आहे, आशा आहे, सगळं आहे. याचंच आध्यात्म्य सोडून देऊन त्याला भोगाच्या ताब्यात देऊन टाका, भोगाच्या ताब्यात देऊन टाका, अशी गोष्ट आहे. कसं असतं तुम्हाला उदाहरण सांगतो. एखाद्या घरातल्या माणसाने काय केलं, गुन्हा केला, मोठा गुन्हा केला, चोरी केली, मारामारी, खून केला, बलात्कार केला, काहीतरी केलं. मग ते गुन्हे त्याच्यावर हे झाले, गुन्हे नोंदवले गेले, सगळे गुन्हे. मग पोलीस म्हणले याला बघायचंच आता. मग हे निघाल्यानंतर मग घरच्या लोकांना हे करायला लागले. घरचे लोक त्यांना लपवून ठेवायला लागले, इकडं पाठवून दे तिकडं पाठवून दे, असं करत. मग त्यांच्या लक्षात आलं, सगळे घरातले लिहिले, घरातल्या सगळ्यांना अटक केली, सगळे झोडून काढले. कोण? घरातले. कसं झालं? गुन्हा एकाने केला आणि मार सगळ्यांना का? तर त्याचं कारण त्याला पाठीशी घातलं म्हणून. त्याने जर सगळ्यांनी म्हणलं की गुन्हा तू केला ना, मग भोगायचा, आता जायचं, आता लपायचंच नाही, आणि पोलिसांना सांगायचं आमचा माणूस आहे पण इथे घेऊन जा. असं केलं तर दुसऱ्याला कोण मारील सांगा? असं केलं दुसऱ्याला मारणार नाही. परंतु ज्याप्रमाणे लोहार लोखंडाला धोपटतो, पण त्या लोखंडात अग्नी असल्यामुळे ते तापल्यामुळे त्या अग्नीला चटके बसतात त्याचे, त्यात अग्निशीची घाता बोलतात तया, असं माऊलींनी सांगितले. तातले लोह पिटता, तेच अग्निशीची घाता बोलतात तया, अशी गोष्ट आहे. म्हणून आपल्या नातेवाईकाच्या मोहामुळं त्याला जर पाठीशी घातलं तर त्याच्याबद्दल आपल्यालाही मार खावा लागतो. त्याप्रमाणे शरीराला मी म्हटलं, आणि शरीर जर भोगात असलं तर त्या भोगाचा मार जीवाला खावा लागतो त्याच्याबरोबर. त्याच्यापेक्षा त्यालाच दूर करायचं म्हणजे संपलं काम. टिटव्यासारखं विषयाच्या भोगात घ्या, टिटव्यासारखं विषयात भोगात घ्या, नाही तर गुन्हेगारासारखं कर्माच्या भोगात घ्या. कोणत्यातही शरीराला, पण शरीराला आपण होऊन विषयाचं सुख नाही द्यायचं कधीच, कारण त्याने पुन्हा जीव त्याच्यात अडकण्याची शक्यता आहे. विषयापासून दूर ठेवायचं आणि कर्माच्या भोगात त्याला देऊन टाकायचं. कसं द्यायचं? पण संचिताची थार मोडून घ्या, संचिताची थार मोडून घ्या. काय असतं?
की आता हे भोग विषय आलेच आपल्याला, पण त्याच्यामागे संचिताची दुसरी लाईन असती भोगाची. हे संपले किती आहेत, ते संपले किती आहेत, ते संपले किती आहेत, तर त्याची त्याची लिंक, त्याची नाळ तोडावी लागते. संचिताची क्रियमाणाची नाळ तोडावी लागते आणि ती भोगाच्या ताब्यात शरीरात दिलं तर तुटते, नाही तर शिरत नाही. हे अति बारकाव्याचं वर्णन आहे, अति बारकाव्याचं वर्णन आहे, अशी गोष्ट आहे. गंमत अशी आहे की एखाद्यानं 10 गुन्हे केलेत, एखाद्यानं 10 गुन्हे केलेत आणि त्या 10 गुन्ह्यातनं काय मुख्य गुन्हा पुढे आला. मग मुख्य गुन्ह्याचं तो भोगीत असताना बाकीचे गुन्हे तेवढ्यापुरते थांबतात, पण ते त्यांची लाईन लागते नंतर, अशी गोष्ट आहे. त्याप्रमाणे प्रारब्ध आलं, भोगलं की पुढचं आलं. पण एक गोष्ट आहे की त्या प्रारब्धाला पहिलं जे भोगायला आलं आहे आणि त्याचं जे दुःख शरीराला होतं आहे ते जर जीवानं आपल्याकडं घेऊन त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला तर अजून दुःखाची एक लाईन मागं लागते आणि ते जर त्याला तसं भोगू दिलं तर जीव त्या ठिकाणी त्यातून सुटतो. हे कसं आहे, हे कसं आहे, तर हे असं आहे की एखाद्यानं आपल्याला काही त्रास दिला, पूर्वीचं आपलं प्रारब्ध म्हणून, आपण जर ते सहन केला त्रास, तर तो त्रास देऊन देऊन किती देईल त्याला कंटाळा येतो आणि तो सोडतो. पण त्यानं त्रास दिला म्हणून त्याच्या घरातलं एखादं माणूस जर आपल्याकडून मारलं गेलं तर मग त्याला त्रास देण्याची प्रवृत्ती वाढेल का कमी होईल सांगा? वाढेल. म्हणजे प्रारब्धानं आलेलं दुःख आपण जर याने दिलंय असं म्हणून त्या दुःखाचं निराकरण करायला आपण जर काही क्रियमान करू तर ते संचिताकडे जातं की संचितातून लिंक दुसरी सुरू होते. याला संचिताची थार मोडून या असं म्हणतात तुकाराम महाराज. तर पूर्वीचं जे येईल भोगायचं आणि शांत बसायचं, भोगायचं आणि शांत बसायचं की ते भोगलं की संपतं, आपण सुखी होतो. पण ते भोगायला आल्यानंतर त्याने असं केलं तर मी असं करीन असं म्हणून क्रियमाणातून त्या प्रारब्धानुसार त्याने दिलेल्या दुःखाला जर क्रियमाणातून उत्तर दिलं आणि त्याने असं केलं म्हणून मी असं केलं असं म्हटलं की पुन्हा त्याच्यातून 10 पटीचं उत्तर पुढे सुरू होत आहे. म्हणून संचित वाढत जातं. प्रारब्धाला तोडीला तोड जर क्रियमान दिलं तर संचित वाढत जातं. म्हणून संचित न वाढण्यासाठी प्रारब्ध भोगायचं आणि शांत बसायचं. ते भोगीत असताना देवाचं चिंतन करायचं, चिंतन करायचं, हेच करायचं. हे जर आपल्याला करता आलं, आपला क्रोध सांभाळून विवेक ठेवून हे जर आपल्याला करता आलं तर आपलं संचित खंडतं. म्हणून संचिताची थार मोडून या भोगाचे सांभाळी कलेवर द्यावे, हे टोले सहन करावे. आता शरीराच्या दृष्टीनं हे टोले सहन करायचे. अजून अहंकाराच्या दृष्टीनं काय आहे ते 3ऱ्या चरणात महाराज म्हणतात काय, महत्वाचे ठाई भोगावी अप्रतिष्ठा, विटवावे नष्टा पंचभूता. बरं, पंचभूता महत्वाचे ठाई. आता उलटी बाजू सांगतात, भोगाचे सांभाळी द्यावे कलवेवर हे जे 2ऱ्या चरणात सांगितलं ते प्रतिकूल भोग आल्यानंतर काय करावं हे सांगितलं साधकाने. प्रतिकूल भोग आल्यानंतर भोगाच्या ताब्यात कलेवर द्यायचं, म्हणजे शरीराचा माझा संबंध नाही असं समजायचं. म्हणजे मग भोगांतून दुःख आलं तर त्याचा द्वेष निर्माण होत नाही, त्याच्यावर प्रतिक्रिया निर्माण होत नाही. भोगाच्या ताब्यात कलेवर दिलंय आणि मी त्याच्यातून वेगळा आहे असं समजून जर ते शांत राहत गेलो आपण तर त्याची प्रतिक्रिया दिली जात नाही आणि म्हणून पुन्हा वैरण पुन्हा संचित होत नाही. हे प्रतिकूल भोगाचं. पण अनुकूल भोग पण असतात. लोक तुम्हाला पालखीत बसवतील, लोक तुमचे फोटो काढतील, लोक तुम्हाला पुरस्कार देतील, लोक तुम्हाला बक्षीस देतील, सगळं करतील. मग ते घ्यायला काय हरकत आहे? आता वाईट दिलं, चांगलं घ्यायला काय हरकत आहे? चांगलं झालं की याचा तादात्म्याने याचा मोह वाढतो, याचा मोह वाढतो आणि मोह वाढला की प्रतिकूलाचा त्याग करता येत नाही. मग प्रतिकूल भोगाच्या सांभाळी द्यावे कलेवर हे होत नाही. ते होण्याकरता हे करावं लागतं काय, महत्वाची ठाई भोगावी अप्रतिष्ठा. महत्वाचं ठिकाणी अप्रतिष्ठा.
आमचे संतश्रेष्ठ द्रविड गुरुजी एका ठिकाणी गेले होते. पुण्याला एक मोठा कार्यक्रम होता आणि ते स्वतः म्हणून नाही गेले, पण ते ज्याच्या इथे उतरले होते त्यांनी हे केला, काय केला, त्यांनी आग्रह केला म्हणून ते त्या ठिकाणी गेले. आणि गेल्यानंतर त्या यजमानाला हे केवढं मोठं व्यक्तिमत्व आहे, काशीहून आलेलं आहे, काशी विश्वेश्वर स्वरूप आहे, त्याला माहितीच नाही काही. आणि तो माणूस काहीतरी किरकोळ भ्रम त्याला झाला यांच्याबद्दल आणि यानं तो बोलत राहिला. इतकं त्यानं शिव्या दिल्या, त्यानं इतकं अपमान केला आणि यांचा अपराध काहीच नव्हता. दुसरे लोक त्याला म्हणतात तो माणूस काही थांबत नव्हता. पण हे निघूनही गेले नाही, त्याच्या विरोधातही गेले नाही, फक्त हात जोडून उभे राहिले, क्षमा करा बरं का, क्षमा करा बरं का, एवढंच म्हणत होते. काय आहे हे असं? तर महत्वाचे ठाई एखादी व्यक्ती महत्वाची असताना आणि ती एखादी ठिकाणी गेलेली असताना ते चाललेलं कार्य आणि त्या कार्याबद्दलचं या व्यक्तीला असलेलं ज्ञान, या दृष्टीने त्या ठिकाणी ती इतकी महत्त्वाची गोष्ट, महत्त्वाची व्यक्ती असताना आणि अशा प्रकारच्या प्रारब्ध योगात असं हे असताना अप्रतिष्ठा आपण भोगावी. काही महात्मे अशा प्रकारचं करतात, अशा मोठ्या ठिकाणी जाऊन काहीतरी वागतात आणि अपमान करून घेऊन निघून जातात. काहीच नाही अशी गोष्ट. भोगाची ठाई भोगा आणि काय विटवावे नष्टा पंचभूता. 5 भूताचं जन्मलेलं जे जग आहे बरं का, 5 भूताचं जन्मलेलं जे जग आहे, त्यात 5 भूताच्या जड वस्तूंनी जो हे करायला येतो, सत्कार करायला येतो, त्यात हार असतो, त्यात दक्षिणा असते, त्यात मानपत्र असतं, त्यात वस्त्र असतं, हे जड असतं. आणि त्याच्यात स्तुती असते, त्याच्यामध्ये त्यांचं वर्णन केलेलं असतं, त्यांचा परिचय दिलेला असतो. हे चेतन असते पंचभूत म्हणजे माणसं सगळे. तर माणसाकडून आणि वस्त्राधिकांच्याकडून जो हे त्या ठिकाणी होतो, तर त्या ठिकाणी आपण अप्रतिष्ठा होईल असं जर त्या ठिकाणी वागलं तर ते आपलं मोठेपण विसरून जातात आणि म्हणतात होते मोठे होये, पण असं बिघडले, त्यांचं डोकंच जागेवर नाही आता, याला वेळ लागला, आता जाऊ दे, त्यांना बसू द्या बाजूची. मग लोक मान करीत नाहीत. आपण अप्रतिष्ठित सारखं वागलं की लोक आपला मान करीत नाहीत, अशी गोष्ट आहे. आणि त्यांनी मान नाही केला की अनुकूल प्रारब्धाचं जे भोग आलाय त्या भोगातून आपण सुटतो. आपण जर वेडं वाकडं वागलं आणि त्यांनी जर आपला मान केला नाही, करायचा असून सुद्धा, तर आपण अनुकूल भोगाच्या प्रारब्धातून सुटतो. म्हणजे ती एक संचिताची थार मोडली जाते. आणि आपण अप्रतिष्ठा केल्यामुळे लोक जर आपल्या मागं लागतील, शिव्या देतील, तर त्या ठिकाणी ती एक संचिताची थार मोडली जाते. भोग आहे ते त्या ठिकाणी मानला. म्हणून अनुकूल कर्मभोग, प्रतिकूल कर्मभोग या दोघांच्या मधून शरीराला त्याच्या पुढे देऊन आपण त्याच्या मागे राहायचं आणि त्यामुळे त्याची संचिताचा लिंक तोडून त्या ठिकाणी टाकायची. अशा प्रकारचं जर संसारात मान भोगायचाच नाही आणि अपमान सहन करायचं, अनुकूलता भोगायचीच नाही आणि प्रतिकूलता सहन करायची, असं जर केलं तर तुका म्हणे मग कायचा संसार. संसाराचं दुःख नाही, जन्ममरण नाही, गर्भवास नाही, पुढची सगळी लिंक तुटली, अशी गोष्ट आहे. मागच्या भोगाची क्रियमाणावर नियंत्रण ठेवून, तादात्म्यावर सावधपणा ठेवून मागच्या आलेल्या प्रतिकूल प्रारब्धाला त्या ठिकाणी सहन करीत गेलं आणि प्रतिक्रिया दिली नाही. आणि अनुकूल भोगाच्या ठिकाणी काहीतरी विचित्रपणा करून अप्रतिष्ठा जर भोगली तर अनुकूल प्रतिकूल भोग बाजूला झाले. विषयाचे भोग, विषयाचा थाराच दिला नाही विषयाला, तर विषयाचे भोग बाजूला झाले. असं म्हणून जीव मोकळा होतो. आणि हे कशाकरता करतो, तर याला या जगात राहायचं नसतं, कारण भूताची या प्रीती भूतपण असं म्हटलंय मागे एकदा. तर हे व्हायचं नसतं, त्याला देवाकडे जायचं असतं. तर देवाकडे हे मानही नाही ना अपमान नाही, अप्रतिष्ठा नाही, प्रतिष्ठा नाही, जगातलं काहीच नाही, तिथं सुख आनंद आहे सगळा. तर ते असल्यामुळे त्याच्या आवडीनं तो हे केला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मग काहीचा संसार,
मग कायचा संसार. पुढं काय तुका म्हणे मग कायचा संसार, ज्याचा जयाचा आदर त्याची व्हावे, जयाचा आदर त्याची व्हावे. म्हणून जर संसारातलं सुख असं नाही भोगलं आणि संसारातलं दुःख भोगून सोडलं आणि सुख जर नाही भोगलं तर संसाराचा आदर आपल्याला राहिला नाही असं होतं. परमार्थाच्या आदराने हे करतो आपण. तर संसाराचा आदर ठेवला तर दुःख बाजूला सारायचं, सुख घेत बसायचं, तर मग संसारातच यावं लागतं आणि दुःखच भोगावं लागतं, टोलेच खावं लागतेच मग कायमचेच. आणि संसाराचा आदर न धरता परमार्थाचा आदर धरून संसारातले टोले जर सहन केले साधक म्हणून आणि संसारातली प्रतिष्ठा जर जुगारून दिली साधक म्हणून, तर तेवढे सहन करायला जेवढे टोले खायचे तेवढेच टोले खायचे आणि मग त्याचं खरं मोल बाहेर होतं. मग देवाकडं खरं मोल होतं. मग देव त्याला बाह्या पसरून घेतो की ये मेरा तुका आया असं म्हणतो. मग देव त्याला जवळ घेतो. मग खऱ्या मोलानं देव अंगीकार करतो. आणि जगही पहिल्यांदा असं करतं, नंतर अवलिया महात्माय हा असं म्हणून त्याला हे करतो. आम्ही तेजस्वी महाराजांच्या तिथे 7 दिवस होतो. ते कोणालाही शिव्या द्यायचे, नग्न राहायचे, सगळं काय असं अप्रतिष्ठाच करायचे सगळे, अशी गोष्ट आहे. पण लोक त्याला खूप मानायचे त्यावेळेला. असं असून सुद्धा खरं मोल त्या माणसाला येतं, अशी गोष्ट आहे. म्हणजे जगाकडूनही देवाकडूनही त्याला खरं मोल प्राप्त होतं, अशी गोष्ट आहे. मग स्वीकारी जन खऱ्या मोली, अशी गोष्ट. मग तुका म्हणे मग कायचा संसार, जयाचा आदर तेची व्हावे. तर संसाराचा आदर ठेवून संसारातल्या सुखाला जर भाळलं आणि तर प्रतिक्रिया देत आली तर संचित कधी संपणार नाही, खरं सुख कधी मिळणार नाही, दुःखच होईल. आणि संसाराला या पद्धतीनं जर त्या ठिकाणी आपल्याला डॅश देता आला तर आपल्याला परमार्थाची आवड आहे असं सिद्ध होऊन परमार्थाची प्राप्ती आपल्याला त्या ठिकाणी होईल. या 2 गोष्टीचा साधकानं विचार करावा. आणि हे साधनं दिसायला अवघड दिसतात, पण हे जर अंगवळणी पडले तर एकाच जन्मात त्याच जन्मात पटकन माणसाचा उद्धार होतो. त्याला काही जास्त वेळ लागत नाही, जास्त कष्ट लागत नाही. एवढं मात्र 2 गोष्टी कराव्या लागतात. आणि हे करून केल्यावर साधक या शरीराच्या तादात्म्यातून बाजूला होतो, मनापासून बाजूला होतो, इंद्रियापासून, शरीरापासून, मनापासून, इंद्रियापासून, बुद्धीपासून, चित्तापासून अहंकार विरून जातो. आणि जीव शरीराच्या तादात्म्य सोडून आत्म्याशी एकरूप होतो आणि आत्मा परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो. अशा प्रकारचा लाभ साधकाला मिळण्यासाठी त्यानं या 2-3 गोष्टी अशा प्रकारच्या कराव्यात हे तुकाराम महाराजांनी सांगितलं. या अशा प्रकारच्या अभंगाचा आपण खास बसून विचार आणि त्याची मीमांसा करावी, त्याचा अभ्यास करावा आणि अभ्यास करून ती साधना करावी, म्हणजे त्याचं फळ मिळल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारच्या मार्गाने जाऊन आपली जीवनयात्रा सफल त्या ठिकाणी करावी, हा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्याकडे ठेवून चालली सेवा माऊली त्याच्या